या सर्वाधिक मोठ्या क्रिकेटच्या प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। क्रिसलिस एसएमई लीग 2026 लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट। आणि जसजशी स्पर्धा ही आपण बघतोय ना की जशी जशी समाप्तीच्या दिशेने जाते ना तसतशा मॅचेस देखील रंगतदार होत आहेत। प्रत्येक मॅच इथे पैसा वसूल होते, प्रत्येक मॅच मध्ये रोमहर्षकता ठासून भरली जाते। अजून एक मॅच आपल्या भेटीला येते आणि लगेच आपण त्या मॅच कडे वळतोय। लेट्स प्ले। पंचांचा इशारा, मॅचला इथे सुरुवात। पहिलाच बॉल फुल टॉस। बघा क्रिकेट जगतामध्ये फुल टॉस आणि शॉर्ट पिच बॉल जर मिळाला तर त्यावरती तो प्रहार करावा लागतो, परंतु एकदा जर मनामध्ये तुम्ही विचार केला की मला पहिला बॉल सिंगलच खेळायचा, मग तो फुल टॉस असू दे किंवा शॉर्ट पिच, कोणी काही करू शकणार नाही। पहिलाच बॉल निर्धाव। इथे मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी। इथे चेंडूला चॉप करायचं होतं, कट करायचं होतं, परंतु तो चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही। चेंडू मात्र निर्धाव, झपकन चेंडू निघून जातोय। निर्धाव चेंडूने सांगता होतीये पहिल्या दोन चेंडूवरती एकही धाव नाहीये। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुल केलाय आणि सिंगलने आपला अकाउंट ओपन केलाय। एकेरी धाव, धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेश इथे करून देते। सुरुवात झाली एकेरी धावेने, सिंगल। पुढचा बॉल, पुन्हा एकदा वाह, शरीर भेदक मारा होता। हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळं केलं, पुश केलं। पुश करो और खुश रहो, कुठल्याही प्रकारची धाव नसेल। निर्धाव, एकच धाव आतापर्यंत झाली आहे। पुन्हा एकदा त्या शैलीमध्ये, परंतु आता कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय। सिंगल इथे मिळते। धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 2। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। दोन्ही बॅटर संयमाने इथे उत्तर देतात। ठाऊक आहे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय। सिंगल सिंगल। इथे मात्र वेगवान बॅट फिरवली, परंतु पंचांनी लगेच अपील मागितल्या उत्तर दिलं की चेंडू इथे पहिला जमिनीवरती आदळला। षटकाची इथे समाप्ती होते। पहिलं षटक संपलंय। 2 धावा इथे अक्षय यांनी खर्च केल्यात। पहिल्या षटकामध्ये 2 धावा। गोलंदाजी मार्क वरती सुनील। दोन्ही बॅटरचा जर्सी क्रमांक आपण पाहिला ना तर एकाचा 17 एकाचा 18 आहे। 17-18। षटक क्रमांक 2 ची सुरुवात। पहिलाच बॉल मिस टाइम, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत। सिंगल इथे मिळते। धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या 3। 3 धावा आतापर्यंत झाल्यात। पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे। काय गोलंदाजी इथे सुनील यांनी देखील सुरुवात केली आहे। जशी उंची आहे ना त्या उंचीचा इथे पुरेपूर फायदा घेतात। उंच पुरे गोलंदाज आहे। हाय आर्म ऍक्शन। पुन्हा एकदा इथे टकाटक आणि पटापट खेळलेला स्क्वेअर कट। सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 4। संथ गतीने, अजूनही म्हणावी तशी गती दिलेली नाही, परंतु सिंगल डबल सुरू आहे। 4 धावा आतापर्यंत झाल्यात। दुसरं षटक सुरू आहे। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आकाश यांच्या बॅट मधून। पुन्हा एकदा सिंगल, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 5। 5 रन्स ऑन अ बोर्ड, 5 धावा। पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय। क्षेत्ररक्षण तिथे तत्परतेने चेंडू अडवतायत, अन्यथा चौकार आला असता। चांगला फटका खेळला। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 6। दुसरं षटक सुरू आहे। 6 धावा आतापर्यंत झाल्यात। पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत। सिंगल मिळतेय, 1-1 धाव, धावसंख्येमध्ये वाढ। 2 षटक संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर। 2 षटक संपलेत, 7 धावा झाल्यात।
गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन तिसरं षटक घेऊन येत आहेत बाबू. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अहो बघा किती सुंदर आहे आणि फार गोड नाव आहे बाबू. प्रेमाने बोलतात सगळे बाबू. इथे बाबू गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे चेंडू निर्धाव. पुढचा बॉल. इथे मात्र खोलवट टप्प्याचा बॉल. धावबाची संधी. इथे ओ गडबड गडबड गडबड. सावकाश सावकाश सावकाश. बॅटरने आपली विकेट वाचवण्यासाठी अक्षरशः मैदानामध्ये सूर मारला सूर. क्षेत्ररक्षकांचा निघाला धूर. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. 8 रन्स. पुन्हा एकदा वेगात फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट. मैदानाला गुदगुला करत चेंडू सीमारेषा पार. हा येतोय 4 4 4 4 चौकार. बाबू इथे मात्र फुलटॉस. राग आला बाबू यांना. इथे डायरेक्ट हिट. गरज नसताना केलेली धावपळ आणि त्यामध्ये पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर धावबाद स्वरूपात डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. 13 धावा झाल्यात. आल्या आल्या नवीन बॅटरला संधी मिळते. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल. इथे देखील खोलवा टप्प्याचा बॉल. काय क्षेत्ररक्षण केलंय वा. हा जो हिरवा गालीचा आहे ना खेळपट्टीवरती त्या हिरव्या गालीच्या वरती लोळण्याचं काम अक्षरशः क्षेत्ररक्षकाने केलंय. टायमिंग एफर्ट. निर्धाव चेंडू. 13 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार. धावबाची संधी आहे. गरज होती का फेकी करण्याची. सरळ हातामध्ये दिला असता तरी यदा कदाचित बॅटर धावबाद झाले असते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धाव. 3 षटक संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चौदा धावा झाल्यात. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल फुलटॉस. क्या बात है. हा फुलटॉसच आहे. बिमर नाही म्हणता येणार. फुलटॉस होता परंतु इतक्या वेगात की बॅटरला कळलं देखील नाही. डोळ्याची पापणी लवतो ना लवते तोच चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने. सुरुवात निर्धाव चेंडूने. डॉट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी अक्षय यांनी केली आहे. फार वेगवान. अक्षय यांची जर आपण बघितले ना तर उंची थोडीशी कमी आहे बाकीच्या गोलंदाजांच्या पेक्षा. स्मॉल पॅकेट. छोटा पॅकेट और बडा धमाका. अक्षय वाह. खेचून मारलाय. एक ही मारा लेकिन सॉलिड. ग ड ग. षटकार. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. चेंडू हवेत. इथे धावबाची संधी परंतु फेकी इथे खराब. धावसंख्येमध्ये इथे 1 ने वाढ होते. एकवीस धावा झाल्यात. 21 धावा. चौथं षटक अजूनही सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटची एज. टॉप एज परंतु धाव नाहीये. चौथं षटक सुरू आहे.
पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटकाची इथे समाप्ती. 4 षटक संपलेत. एक बॅटर बाद 21 धावा. 4 बाद 21. 4 षटक संपली आहेत. एक बॅटर आतापर्यंत बाद आहे आणि 21 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 5. गोलंदाजी मार्क वरती अजून एक नौका गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिलाच बॉल खेचलाय आणि पाठवलाय देखील. सी मा रे शा पार 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 पार. षटकार. धन्यवाद. हा चेंडू मात्र बरकटला जातोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. 28. सचिन यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस. धावबाची संधी परंतु फेकी इथे मात्र बरकटली जाते. 29 धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकामध्ये देखील प्रहार करण्याचा जो प्रयत्न आहे तो अगदी सातत्याने सुरू आहे. 29 धावा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. 6ची सरासरी बऱ्यापैकी गाठली आहे कारण धावसंख्या इथे 30 झाली आहे. 5वं षटक सुरू आहे. 30 धावा. पुन्हा एकदा वेगवान अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली. टप्पा पडल्यानंतर अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव. डॉट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण थोडस इथे निराशाजनक. 31 धावा आतापर्यंत झाल्यात. 31. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 31 धावा झाल्यात. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे गती परिवर्तन. नो बॉल. सेकंड बाउन्सर आहे का हा? यस, पंचांनी कळवलंय सेकंड बाउन्स आणि त्याचमुळे इथे नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. काय करताय बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. व्हाईट बॉल. 33 धावा. 33 धावा झाल्या. थ्रेट कंटिन्यू आहे. पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे जातोय. सिंगल मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. 5 षटक संपलेत. 34 झाल्यात. येणारे 12 चेंडू. लास्ट 2 ओव्हर. कोणावरती जबाबदारी आहे? सुनील. सुनील यांच्यावरती ती जबाबदारी दिली जाते. बॅटर रिटायर हट आउट आहे. यस, बॅटर रिटायर हट आउट या नियमाने डगआउट मध्ये गेलेत म्हणजे दुसरे बॅटर बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन जे स्ट्राईकला इथे आपण पाहतोय बॅटर सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल. आल्या आल्या सरप्राईज करणारा हा चेंडू होता. आल्या आल्या अतिरिक्त उसळी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न. 35. 6वं षटक सुरू आहे. 35 झाल्यात आतापर्यंत. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा बॅटची एज आणि तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आदित्य यांच्या बॅट मधून. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली परिस्थिती आहे परंतु अजूनही धावांची गरज आहे.
एवढ्या धावा पुरेशा नाही आहेत. फायटिंग स्कोर पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिथे देखील प्राप्त होते. 37 धावा आतापर्यंत झाल्या. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 37 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा चेंडू कमी उंचीचा आहे. सबमरीन डिलिव्हरी. अगदी जमिनीला लगत चेंडू इथे मार्गस्थ केलाय. 37 धावा झाल्यात. इथे प्लेड ऑन. आदित्य इथे होतील बाद. 37 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लाका 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 लाका. धन्यवाद. 37 धावा 3 बॅटर बाद. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिलाच बॉल. फिरकीपटू आमंत्रित केलेत. कशाला हवी आहे वेगाची गरज. जर तुमच्याकडे बोटांची जादू आहे तर ती मात्र चेंडूवरती इथे दाखवली जाते. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. नाही पंच नाही आउट. पंच इन आहेत आणि बॅटर हे नॉट आउट आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. इथे मात्र फुल टॉस. 1 धाव ती देखील मिळणार नाही. धावबाची इथे संधी मिळाली. विकेटचं होईल पतन. 37 या धावसंख्येवरती चौथा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. अजून एक बॅटर जे नॉन स्ट्राईकला येतील. 37 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. पुन्हा एकदा धावबाद. 37 धावेंवरती 5वा बॅटर धावबाद. धन्यवाद. 37 धावा 5 बॅटर बाद. बघूया अनुभव इथे किती कामाला येतोय. पुढचा बॉल. इथे देखील वेगात इथे बॅट फिरवण्याचा प्रयत्न. लागोपाठचा तिसरा. 2 धावबाद तर 1 इथे यष्टीचीतून बॅटर डगआउटच्या दिशेने. 6वा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. Violence, violence, violence. I don't like it. I avoid. धन्यवाद. शेवटची जोडी मैदानामध्ये 37 झाल्यात. इथे नो बॉल. कशा संदर्भात. गोलंदाजाची शैली इथे अपवादास्पद. 38 झाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. वाईड बॉल. एका बॉलासाठी 2 अतिरिक्त धावा. 39 धावा झाल्यात. फ्रेट कंटिन्यू. 39. कधी इकडे तर कधी तिकडे. एकही बॉल न खेळता 3 धावा त्यांनी जोडल्या पण कळल्या देखील नाहीत. अवांतर आहेत अतिरिक्त. हा चेंडू मात्र शरीरावरती. बरोबर 40 झाल्यात. विजयासाठी 41 धावेंची गरज. लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिस्लीस SME लीग 2026 पॉवर्ड बाय रिलेशन रिअलिटिक प्रायव्हेट लिमिटेड याच्या माध्यमातून एक चांगलं आणि भव्य दिव्य वर्ल्ड वाईज इथे आपण पाहतोय जी बॉक्स टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट या मैदानामध्ये आपण गेले कित्येक दिवस संपन्न करतोय आणि उत्तरार्धामध्ये ही स्पर्धा आपण घेऊन चाललोय. नॉकआउट स्टेज मध्ये आपण येतोय. 100 पेक्षा देखील जास्त लीग मॅचेस आणि त्यानंतर नॉकआउट स्टेज मध्ये हे देखणं नियोजन आयोजन क्रिस्लीस SME लीग
एक भव्य दिव्य आयोजनाचा उत्तरार्ध इथे मैदानामध्ये संपन्न होतोय. 41 धाव्यांचा पाठलागाची सुरुवात. आघाडीचे दोन्ही बॅटर सज्ज. पहिलाच बॉल फुल टॉस, त्यावर ते प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पहिला चेंडू निर्धाव. 36 मध्ये 41 धाव्यांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव. 35-41. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. धावबाची संधी, परंतु चेंडू हातात येऊ शकला नाही. 7 षटकांची मॅच आहे आणि त्यामध्ये 42 मध्ये 41 करायच्या होत्या खरं तर, आणि त्यामधल्या 7 तर आल्या आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल. एक चांगला स्पेल इथे हाताळण्याचा प्रयत्न. इथे दांडीगुल. इथे दांडी 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 दांडीगुल. पहिलाच बॅटर. त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. सात या धावसंख्येवरती एक बॅटर बाद झालाय. पुन्हा एकदा काय चेंडू इथे हाताळलाय निलेशांनी. वा, सुंदर, सुरेख. पहिले षटक संपलंय. 7 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. अजूनही 34 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण 36 चेंडूंमध्ये 34 करायच्यात. 36 बॉलमध्ये 34. बघूया रोखल्या जातील का पूर्ण केल्या जातील. पहिलाच बॉल. क्या बात है. अप्रतिम. सुरुवात तर चांगलीच केली आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव. डॉट. पुन्हा एकदा एक चांगला फटका इथे खेळून काढलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8. आतापर्यंत दुसऱ्या डावामध्ये 8 चेंडू हाताळलेत आणि 8 धावा आल्यात. एक बॅटर देखील इथे बाद आहे. पुन्हा एकदा गती कमी केली आणि क्षेत्ररक्षकाला बरोबर हेरलं. अजून एका विकेटचं पतन. दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हेलियन. विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बाबू इथे व्याओ. आल्या आल्या बाबू आले. हजेरी लावली आणि डगआउटच्या दिशेने निघाले. तू चल मैं आया. बॅक टू बॅक. काय झेल टिपलाय. एका हातात येऊना बात. यष्टीरक्षक सांगतात असे झेल टिपणं माझ्या एका हाताचं काम आहे. एका हातामध्ये झेल. 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आल्या आल्या पहिलाच बॉल इथे आखूड टप्प्याचा मिळाला. धावबाची संधी होती परंतु एक धाव मिळते आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. थोडं आव्हान इथे उभं केलंय कारण 3 विकेट गेल्यात. थोडासा वेळ. बॅटर इथे अतिरिक्त खर्च करतील. पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस चे बॅट खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती
9 धावा, 10 धावा झाल्यात. अतिरिक्त धाव होती. इथे मात्र चेंडू निर्धाव. षटकाची इथे समाप्ती. 10 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 बॅटर त्यांनी बाद केलेत. क्या बात है. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती. अजून एक गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. पुढचा बॉल पहिलाच ऑन साइडला फटका. इथे सुरेख बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या होते ती 14. चांगली सुरुवात या षटकाची होतीये. पुन्हा एकदा थोडासा कमी उंचीचा चेंडू आहे. यश यांना प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु यशाची प्राप्ती झाली नाही. पुढचा बॉल इथे मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. वेल लेफ्ट सोडून दिलाय चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 15. चांगली बॅटिंग इथे यश यांच्याकडून. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. हा जितका वेगात मारला ना तितक्याच हळूवार मारला असता तर यदा कदाचित धाव मिळाली असती. वेगात मारणं कधी कधी अवघड होऊन जातं. पुन्हा एकदा शरीराचा वेध ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. धावसंख्या मात्र 15 वरती येऊन पोहोचली आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल. इथे देखील धाव झाली असती, परंतु नॉन स्ट्राइक एंड कडून 7च मिळत नाहीये. ही धाव झाली असती, परंतु जर आणि तर वरती क्रिकेट खेळलं जात नाही. प्रत्यक्षामध्ये काय घडतंय त्याकडे लक्ष द्यावं लागेल. इथे देखील आता नाही, आता होणारच नाही. षटकाची समाप्ती. फक्त 5 धावा. पहिल्या बॉलवरती चौकाराने एक अवांतर आली तरी देखील 5च धावा. 3 षटकानंतर 15 झाल्यात. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावेंची गरज आहे. चोवीस चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज. इथे डायरेक्ट हिट आणि विकेटचं पतन. अजून एक बॅटर धावबाद. चार विकेट इथे गमावल्यात. काय नेम हेरलाय. लेफ्टी जे फिल्डर असतात ना त्यांचा बरोबर नेम लागतो. डावखुरे बरोबर नेम मारतात. पुढचा बॉल. इथे देखील चांगला फटका आहे आणि इथे चौकारही आहे. फार वेगवान. अक्षरशः मैदानाच्या आतला बॅनर पाडणारा फटका. दमदार आणि बॉल सीमारेषा पार. हा काढतात ना ते, काय बॅनर काढतील ना ते. बॅनर जरा घेता बाजूला. हा राहू दे, चला तिथेच. त्याच्यात अडकला तर एक धाव जाईल तुमची. काढून घ्या जरा. 1-2 मिनिटं बंद करा. 19 धावा झाल्यात. थोडा वेळ काढा, नंतर आपण परत एकदा लावून घेऊ. हा दोन्ही संघांना परवडणार नाही ते. आपला थोड्या वेळाने आपण बॅनर लावू. इतका वेगवान फटका खेळला यश यांनी. तिथे चौकार. मागच्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी तसाच चौकार मारला होता. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. यश यांची बॅटिंग अप्रतिम आहे. वेळ घेतायत, उंचीचा बरोबर फायदा घेतायत. आखूड टप्प्याच्या बॉलवरती प्रहारही योग्यच आहे. यश नावाप्रमाणे यश प्राप्ती करून देत आहेत. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिलाय. बरोबर 20 धावा झाल्यात. अजूनही 21 करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. 21 करायच्या आहेत. इथे देखील फुलटॉस. त्याच दिशेने परत एकदा फटका खेळलाय, परंतु आता
त्या नेटवरती चेंडू लागलाय. जर बॅनरला लागला असता तर अधिक वेगाने चेंडू स्केट झाला असता. बरोबर त्याच दिशेने 20 धावेंची अजूनही गरज आहे. चेंडू मात्र निर्धाव. यश यांचं एकच सांगणं असेल की तुम्ही मला फक्त साथ द्या, बाकीच्या धावा मी बनवेल. कारण यश एका बाजूने धावा बनवतात, 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत, पण पार्टनरशिप एका बाजूने होत नाही, दोघांकडून देखील समान साथ लागते. पुढचा बॉल इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल, परंतु जेमतेम इथे बचावलेत. 21 धावा आतापर्यंत झाल्यात, 20 अजूनही करायच्या आहेत. इथे देखील उचलून बॉल खेळलाय, सिंगल इथे नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 22 धावा आतापर्यंत झाल्यात. 22 धावा झाल्यात. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 19, बरोबर आहे, 18 बॉल 19, 18 चेंडू आणि 19 धावींची गरज. 18 मध्ये 19 आहे. चला, एवढा वेळ मीटिंगला घेऊ नका. आपण दैनंदिन जीवनामध्ये कित्येक मीटिंग्स करतो, आता आपण एन्जॉय करतोय, त्यामध्ये पण मीटिंग, मग ते बरोबर नाही. मीटिंगसाठी वेगळा वेळ असतो, वेगळी जागा असते, हे एन्जॉय आहे. क्रिकेट सर्वांच्या जीवाभावाचं आहे, इथे मीटिंग्स नको. चर्चेला जास्त वेळ खर्च करू नका, चर्चा संध्याकाळी, आता नाही. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. इथे दांडीगुल, त्रिफळा बाद, झपकन चेंडू इथे यष्टांवरती आदळला. 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने. यश मात्र पाहत बसलेत, काय करावं आणि कसं करावं. धन्यवाद. आता मात्र संघ अडचणीत आहे, कारण 5 विकेट गेल्यात, सेकंड लास्ट विकेट आहे. 17 चेंडू आणि 19 धावेंची गरज. दोन्ही संघांना समान संधी आहे. हलक्या हाताने पुश केलाय, 1 धाव मिळते. चांगलं काम केलं की यश यांना साथ दिली सचिन यांनी. 18 करायच्यात 16 बॉल मध्ये, 16 चेंडू 18. वा, सॉलिड इन डिफेन्स, चांगला निर्णय घेतलाय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार, हे बॅटरचं गुणोत्तर आहे क्रिकेट मधलं. वाट पाहावी लागते. इथे देखील वा, या गोलंदाजाला ओळखणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. असे पटकन हात फिरवतात ना, कळतही नाही, झपकन चेंडू निघून जातो. छोट्या छोट्या पावलांनी येतात आणि पटकन चेंडू हाताळतात. पुन्हा एकदा आतल्या बाजूला चेंडू वळवलाय, सिंगल मिळतीये. अजूनही 17 धावींची गरज आहे. 2च धावा इथे खर्च केल्यात, 17 अजूनही बनवायच्या आहेत. इथे देखील बॅट चेंज आणि विकेट. क्या बात है, कहानी में ट्विस्ट. सचिन देखील बाद. धन्यवाद. आई शेखर यांनी स्पेल हाताळलाय, 4 विकेट घेतल्यात. अप्रतिम. शेवटची जोडी, शेवटचे 12, 12 मध्ये 17. पहिलाच बॉल वेगवान आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पार. काय वेळानंतर येतोय, बस काय भावा. या मिळाल्या 4 धावा, चौकार. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 11 चेंडू आणि 13 धावेंची गरज. 1 साइड हिरो प्रमाणे यश लढतोय. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, नकार.
आता पळून काही उपयोग नाही. जे काही करायचंय ते यश यांनाच करायचंय. 10 मध्ये 13, 10-13, एक विकेट आहे शेवटची. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत. 9 चेंडू आणि 13 धावा. मॅच अजूनही शिल्लक आहे. 9 बॉल 13. इथे देखील अलॉंग दी कार्पेट चांगला फटका आहे. सिंगल. आता सुनील यांच्यावरती जबाबदारी आहे. 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज. 8-12. 8 चेंडू आणि 12 धावा. काय मॅच रंगवली आहे. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न. इथे चौकार आहे. क्या बात है. 7 चेंडू आणि 8 धावेंची गरज. फक्त सिंगलची अपेक्षा होती. सुनील यांनी तर चौकारच मारलाय. क्या बात है. शेवटला येऊन इथे सामन्याचं पारडं बी बदलवलंय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नकार. शेवटचे 6 मध्ये 8. 6 गेंदों में 8 रनों की जरूरत. 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज. एक विकेट इथे बॉलिंग टीमला गरजेची आहे. 8 धावा इथे बनवायच्या आहेत तर रोखायचं काम. वैभव. पहिलाच बॉल फुल टॉस. प्रत्येक फुलटॉस बॉल हा नो बॉल नसतो, विमर नसतो. प्रत्येक फुलटॉस बॉल. या अपील मागताना त्या गोष्टींकडे लक्ष द्या. 5 मध्ये 8. पुन्हा एकदा डॉट. 4 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 4 गेंदों में 8 रनों की जरूरत. 4-8. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळलाय. इथे डॉट. 3 चेंडू 8. 3 बॉल 8. चौकार. षटकारांच्या प्रतीक्षेत यश आहे तर वैभवशाली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. ताकदीचा वापर आणि इथे नकार. काल देखील अशीच मॅच होती. 2 चेंडू आणि 8 धावा. या चेंडूवरती सर्व काही अवलंबून. 2-8. इथे नकार. 1 चेंडू 8. थांबा. मॅच संपलेली नाहीये. 1 चेंडू आणि 8 धावेंची गरज. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. हा चौकार. परंतु 4 धावेने इथे मॅच गमावली. वाजवा. धन्यवाद. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळतोय. नाचायचंय तुम्हाला. वाजवा त्यांच्यासाठी. वाजवा वाजवा. आनंद द्विगुणित करा त्यांचा. आहा आहा. नाचो. फोटो का वन. धन्यवाद. तर चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळणार आहोत. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये एक आकर्षक अशी भेटवस्तू गिफ्ट हॅम्पर्स आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी देऊन आपण त्या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. प्रामुख्याने मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज आहे का. ज्याने बॅटरला अक्षरशः मैदानामध्ये उभंही राहून दिलं नाही.
शेखर ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारा. सपनों को आज उड़ान मिली, मेहनत को पहचान मिली, हर संघर्ष की हर बूंद से नई सुबह की शान गिफ्ट हॅम्पर बेकलाइट यांच्याकडून आकर्षक अशी दफ्तर की राहों से गिफ्ट इथे प्रदान करण्यात येत आहे. पहुंचे संग वा, वेगळ्या शैलीमध्ये मला वाटतं उचलूनच आणलंय. या जीत की ओर कदम बढ़े. शेखर थोडेसे हलके फुलके आहेत म्हणून पटकन उचललं त्यांना. थोडस वजन शेखर यांचं कमीच आहे, परंतु दमदार कामगिरी. प्रथमतः बेकलाइट यांच्याकडून आकर्षक असं गिफ्ट हॅम्पर आणि त्याचबरोबर विंडसोर ग्रुप यांच्याकडून आकर्षक अशी ट्रॉफी. आता खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा शेखर यांच्यासाठी. वेल डन, वेल प्लेड. काय गोलंदाजी केली, 4 विकेट इथे प्राप्त केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला आणि त्याचबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात येत आहे. वेल डन.